कुख्यात गुंड युवराज माथनकर शिवसेनेत सामील झाल्याच्या चर्चेनं शहरात एकच खळबळ आली। प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पसरल्यानंतर शिवसेना नेत्यांनी माथनकर पक्षात सामील होण्याला नकार दिला आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज गोजे म्हणाले की युवराज माथनकरचं नाव पक्षात सामील झालेल्यांच्या यादीत नाही। तर गोजे पुढे म्हणाले की त्या दिवशी सभागृहात खूप गर्दी होती आणि दरम्यान दुपट्टा अनावधानानं घातला असावा अशी सारवासारव त्यांनी केली। कालची गर्दी होती त्यामध्ये अनेक लोक असे होते जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आहेत। ते उपमुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे काम करतात, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि जे प्रेम त्यांच्यावर लोकांचं आहे, असे अनेक लोक त्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस ज्यांचा प्रवेश नव्हता ते सुद्धा काही कामं घेऊन आले होते, काही निवेदनं घेऊन आले होते। कदाचित नगर विकास खातं साहेबांकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या कामासाठी लोक आले असतील, त्यामध्येच युवराज माथनकर सुद्धा कदाचित आले असावे आणि इतकी गर्दी त्या ठिकाणी मंचावर होती। आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रसार माध्यमांनी दाखवलेलं आहे। त्या गर्दीमध्ये कदाचित चुकून त्यांचा प्रवेश झाला सुद्धा असेल किंवा त्यांनी दुपट्टा, आता पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यक्रम होता, आमच्या कार्यकर्त्यांनी एखादी त्यांना दुपट्टा घालून दिला असेल आणि तो प्रसार माध्यमाच्या म्हणजे चित्रफितीमध्ये दिसायला लागला असं मला त्या ठिकाणी वाटतं। ऑफिशियली म्हणजे आमच्या कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या या अशा व्यक्तींनी, युवराज माथनकर या नामक व्यक्तींनी शिफारस केली नाही त्यांच्या बाबतीत कोणी, किंवा त्यांनी विनंती केली नाही की आम्हाला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि म्हणून ऑफिशियली आमच्याकडे तसं कुठलंही नाव कालपर्यंत नव्हतं। हे माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला समजलं की अशा अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्याचा प्रवेश झालेला आहे का।